सकाळचे 8 वाजले होते. तरीही माझं उरकलं नव्हतं. आज कॉलेजला जायला उशीरच झाला होता. हा उशीर का असतो हेच मला कळत नाही. सगळं कसं आपोआप वेळेवर व्हायला हवं, पण असं काय होत नसतं. जाऊ द्या, कसं बसं उरकलं. पाठीवर बॅग टाकली. आईला निरोप घेऊन घराबाहेर पडलो. काय सोनूपंत, एवढ्या सकाळी सकाळी कुठे? कॉलेजला चाललो आहे हे माहीत असूनही ही मोरे काका दररोज हा प्रश्न विचारतात आणि काळ्या बोक्याप्रमाणे उगाचच दात काढीत माझा रस्ता अडवतात. आज त्यांची जिरवायचीच या हेतूने मी उत्तर दिलं, काही नाही हो मोरे काका. ही कागदपत्राची भरलेली बॅग घेऊन भारत पाकिस्तान प्रश्न सुटतोय का हे पाहायला दिल्लीला चाललोय. येताय का? कॉलेजला जा आधी वेळेवर. निघाले भारत पाकिस्तान प्रश्न सोडवायला. इथे माझीच जिरली. हे पाहून मी कपाळावर हात मारून घेतला आणि पुढे निघालो. थोड्या वेळातच मी बस स्टॉपवर पोहोचलो. माझ्यासारखे उशीर झालेले अनेक प्राणी बस स्टॉपवर पाहून माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दाटून आला. काही काळ तो तसाच राहिला. नंतर परिस्थितीची जाणीव होताच मी पुन्हा बसची वाट पाहू लागलो. बस आली. गुळाला मुंग्या चिकटाव्यात तशा पद्धतीने माणसे बसला चिटकली. कसाबसा मी वर चढलो. दरवाजातच मला उभं राहायला जागा मिळाली. हिमालयातील एखाद्या योग्याप्रमाणे मी कसा तरीच एका पायावर उभा होतो. कॉलेजला जायला झालेला उशीर आणि बसमधील गर्दी यामुळे मी प्रचंड हैराण झालो होतो. अशातच एक मंजूळ स्वर कानावर पडला. हॅलो, कुणीतरी बस थांबवा. हॅलो, बस थांबवा. आवाजाच्या दिशेने मी बसच्या बाहेर डोकावून पाहिलं तर एक मुलगी आपले काळेभोर केस हवेत उडवीत, हातातील पुस्तके सांभाळत बसच्या मागे पळत सुटली होती. काही काळ मी तिला तसंच पाहत राहिलो. नंतर भानावर येत अगदी डीजेच्या स्टाईलने मी तिला हात देऊ केला. आता ती माझा हात धरेल आणि बसमध्ये येईल असं घडणारच होतं तेवढ्यात ड्रायव्हरने बस थांबवली. माझ्या हाताकडे अजिबात लक्ष न देता ती बसमध्ये चढली. निरुपयोगी ठरलेल्या माझ्या हाताकडे पाहत मी माझा हात मागे घेतला. बसमध्ये फिरावत असताना मी बसमधील इतर लोकांकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर एक दोघे जण मला पाहून हसताना मला दिसले. मला त्यांचा प्रचंड राग आला. पण तो राग जास्त काळ टिकला नाही, कारण माझ्यासमोर ती उभी होती. थोडी सावळी पण तितकीच सुंदर. गालावर आलेले केस मागे सारताना ती भलतीच सुंदर दिसत होती आणि मी स्वतःला विसरून जात होतो. मी तिला पाहत होतो. एवढ्या गर्दीत असूनही फुलावर बसलेल्या फुलपाखराच्या मनात जे भाव असतील ना, तेच भाव माझ्या मनात होते. कॉलेजला झालेला उशीर मी विसरून गेलो होतो. काळ्या बोक्याप्रमाणे वाटणारे मोरे काका मला अचानक गोंडस मांजरीप्रमाणे भासत होते आणि मला म्हणत होते, भिडा सोनूपंत भिडा. मी भिडणारच होतो, पण इतक्यात माझ्या कार्यक्रमात व्यत्यय आणत कंडक्टर मोठ्याने ओरडला, बोला तिकीट. त्यांचा तो रुक्ष आणि तितकाच भसाडा आवाज अंगावर फुलांचा वर्षाव होत असताना मध्येच कुणीतरी भुसा टाकावा तसा वाटला. त्यानंतर उत्तर देताना मी त्यांच्या सुरात सूर मिसळत म्हणालो, तिकीट? काय गंमत करताय का? कुठे जायचे ते बोला. कंडक्टर खेकसत ओरडला,
शिवाजी रोड म्हणत मी कंडक्टरच्या हातावर पैसे टेकवले आणि तिकीट घेतले आणि पुन्हा माझा पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तिनेही शिवाजी रोडचेच तिकीट घेतले होते. एव्हाना तिच्या लक्षात आलं असावं की मी तिच्याकडे एकटक पाहतोय ते, कारण आता तीही माझ्याकडे एकटक पाहायला लागली होती. आत्ता मला अवघडल्यासारखं झालं. मी उगाच हसत होतो, इकडे तिकडे पाहत होतो, स्वतःची एक भुवई उडवत. तिने मला प्रश्न केला, काय चाललंय? का पाहतोस माझ्याकडे? आत्ता मात्र माझी पुरती गाळण उडाली होती. तरीही अंगात होतं नव्हतं तेवढं बळ एकवटून मी जरा चाचरतच बोललो, काही नाही छे, असंच. मग असंच पाहायचं असाल ना तर बाहेर पाहायचं, माझ्याकडे नाही, ओके? ती अत्यंत तुसड्या स्वरात म्हणाली. आता मी थांबणार नव्हतो. मी बोलायला सुरुवात केली. का हो, तुम्ही अशाच बोलता का? कधी कधी हसताही. ती हसते ना, खूप हसते आणि दुसऱ्याला रडवतेही. काय सांगता काय? कसं जमतं हे तुम्हाला? मी फक्त कुतूहलपोटी तिला प्रश्न विचारला. हे माझे सँडल पाहिले? तिने आपल्या सँडलकडे पाहत मला प्रतिप्रश्न केला. वा, खूप सुंदर. मी कौतुकाचा जणू वर्षावच केला. हो, ते सुंदर आहेच, पण जेव्हा ते गालावर पडतात ना, तेव्हा गालही सुंदर होतो आणि माणूस रडायला लागतो. पाहायचं कसं ते? तिने जवळ जवळ मला धमकीच दिली होती. मी थोडं नमतं घेत म्हणालो, अहो, असं काय करता? आपण बसमेट आहोत. अशी धमकी देणे योग्य नाही. बसमेट म्हणजे? तिला समजलं नसावं कदाचित, म्हणून तिने मला विचारलं, अहो, क्लासमध्ये भेटतात ते क्लासमेट. अगदी तसंच बसमध्ये भेटतात ते बसमेट. सो आपण आता बसमेट आहोत आणि या न्यायाने तुम्ही माझ्याशी निःसंकोचपणे बोलू शकता. मी थोडा भाव खातच बोललो. तिच्या चेहऱ्यावर अचानक शांतता दाटून आली आणि ती बोलली, नाही, मला नाही बोलायचं. तसाही बोलून काय उपयोग होणार आहे? जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा मी गप्प होते. आता बोलून काय होणार आहे? तिच्या डोळ्यात थोडी आसवं दाटून आली होती. कुणाला दिसणार नाही अशी ती उभी होती, पण तिच्या डोळ्यातील पाणी माझ्या नजरेतून सुटू शकले नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.